हां, हां. हॅलो. हां, बोला. हां साहेब, मी जाधववाडीतून बोलतोय, हां, पंढरपूर तालुका. हां. ते आपली गाय होती ना, तुम्ही जे औषध दिलं होमोपॅथीची. बरं, बरं. काय होत होतं सांगा आणि कशासाठी औषध घेतलं होतं? ते गायला मस्टडी झालता, फेब्रिसिस झालता मस्टडी. हां, हां. गाय पूर्ण खायची प्यायची बंद झालती. ओके, बरोबर. आणि ते पूर्ण दूध पण बंद झालते, प्यायला पण दूध निघत नव्हतं. बरं आणि फायब्रोसिस झालता म्हणजे काय, केवढी गाठ होती काय? गाठ पूर्ण अशी नारळावणी झालती साहेब. ओके, ओके. हां, हां. बरं. नारळावणी गाठ झालती आणि ती पूर्ण गाठ आता कमी झाली. पूर्ण आतल्या आतच दाखवून गेली. बरं आणि आता दूध येतंय? दूध आता सध्या अर्धा कप त्या सडातून येते, कारण का ते आतल्या आत गाठाळलंय. पण दूध अर्धा लिटर पण निघत नव्हतं चारी पण सडातून. पण त्या सडातून आता अर्धा कप तरी निघतंय आणि बाकीच्या तिन्ही सडातून एक 5-6 लिटर तर निघतंय बघा सध्या. म्हणजे गाय खात पण नव्हती आणि पूर्ण दूध गेलतं ते जवळपास पूर्ण दूध फायब्रोसिसमुळं. गेलतं. अक्षरशः गायीनं 8 दिवस 15 दिवस काही खाल्लंच नव्हतं. गाय गॅरंटीच नव्हती गायची जगल असं कंडिशन होतं. हां, ते हां. तुम्ही दिलेल्या होमिओपॅथीच्या औषधाने गाय पूर्णपणे कव्हर झाली असं मला वाटतं. कारण का आता ते त्यातून दूध पण येतंय त्या सडातून, पण अर्धा कप येतंय. कारण का बरोबर, त्यात हां. बरोबर, बरोबर. म्हणजे किती दिवसात तुम्हाला रिझल्ट आला हा? एक 15 दिवसामध्ये साहेब रिझल्ट आला की त्याचा. पूर्ण ताक असली. जे काय असं मोठा नारळावणी मोठा असं सूज होती गड्डा. हं, ते हं. पूर्ण कव्हर 15 दिवसातच झालंय साहेब ते. अरे वाह, वाह, वाह! छान. आणि अ, तुम्ही ह्याच्यासाठी ॲलोपॅथी औषधं पण वापरली असतील, बरोबर? हो, वापरली होती म्हणजे की साहेब. कंपॅरेटिव्हली तुम्हाला काय वाटतं, ॲलोपॅथीचा खर्च जास्त आहे का होमिओपॅथीचा नाही साहेब, जास्त आहे? ₹17,000 गायला खर्च केलता आणि अक्षरशः गाय खटकाला द्यायची म्हणून मी तिची 7,000 किंमत करून बसलो होतो. खाटी घ्यायला लागलो होतो. पण योगायोग असा आला की माझ्या लक्षात आलं, हं, हं. होमिओपॅथीची औषधं तुम्ही देताय. पहिलं पण एक गायचं हं. कासाची गाठ वगैरे कमी झाली ना, त्याने सडामध्ये गाठ होती ती. बरोबर, बरोबर. मग लक्षात आल्यानंतर मी म्हणलं साहेबांना फोन करून आपण बोलू तरी. मग बोलल्यानंतर तुम्ही मला औषधं पाठवली होती ती झालं साहेब, कव्हर झालं. त्याचं काही अडचण नाही. हं. अक्षरशः पूर्ण गाय माझी मी जी विकायला लागलो होतो, ती दारातून राहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाईचं दूध पण चालू झालं. तर चांगली गोष्ट झाली तुमच्या औषधाने. अरे वाह, वाह! छान, छान. आणि तुम्ही आपल्या अजून दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल बाबा? काय किंवा तुमचा अनुभव कसा सांगाल किंवा काय वापरण्याबद्दल औषधं ही? अनुभव म्हणजे मी होमिओपॅथीच्या औषधाचा रिझल्ट भेटतो हीच सांगेन. कारण का मी ₹17,000 खर्च करून हायर अँटिबायोटिक औषधं डॉक्टरांनी मला दिले गायला. परंतु त्याचा रिझल्ट काय भेटतच नव्हता. कारण का थोडंसं कमी यायचं, परत त्या सडामधल्या बॅक्टेरिया वाढल्या का परत नंतर ते असं सूज वाढायची. पण ते हं. होमिओपॅथीने कसं तसा काही प्रकार मला घडलाच नाही. जसं चालू केलं आपण औषध सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तुम्ही सांगितल्या पद्धतीने. हं, हं. तसं त्याचा रिझल्ट असा भेटत आला की ते परत सूज पण वाढायचं, काय इन्फेक्शन त्याचं असं म्हणजे संपूर्णच चाललं सगळं. हं, हं, हं. बरोबर, बरोबर. आणि म्हणजे तुम्ही सॅटिस्फाय आहे होमिओपॅथी औषधं वापरून? हो, 100% सर. मला पूर्ण तुमचं नाव सांगा, गाव आणि मोबाईल नंबर म्हणजे बाकी शेतकऱ्यांना काय अडचण आली तर तुम्हाला विचारतील बाबा खरंच रिझल्ट येतो नाही येतो नाही का? हो, हो सर. माझं नाव राहुल महादेव भोसले, गाव जाधववाडी, ओके. तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 7796 37 80 26. ओके, चालेल. हो, धन्यवाद हां. हो.